कोल्हापूरच्या गंगावेश तालीममध्ये घडलेला आणि महाराष्ट्र केसरी जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे। तरी आता त्याला अटक का करण्यात आली आणि नेमकं प्रकरण काय सविस्तर समजावून सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकून हिंद केसरीचं स्वप्न बाळगणाऱ्या सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। शस्त्र तस्करीच्या आरोपाखाली त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। सीआयएच्या पथकानं पपला गुर्जर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करत 4 जणांना अटक केली आणि त्यात सिकंदर शेखचा समावेश आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईत या आरोपींकडून जवळपास 2 लाखांची रोख रक्कम, 5 पिस्तूलं, काही काडतुसं आणि 2 गाड्या जप्त करण्यात आल्यात। या प्रकरणी पंजाबमधील खरड पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलाय। दरम्यान सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे। आता सिकंदरचा नेमका कुठल्या टोळीशी संपर्क आला, तर एएसपी हरमन हंस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर गँगशी थेट जोडलेले आहेत। हे आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून ते पंजाब आणि आसपासच्या भागात विक्री करत असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली आणि तपासादरम्यान त्यांना समजलं की तिन्ही आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। मात्र महाराष्ट्रातल्या सिकंदर शेख याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का याची त्यांना चौकशी करावी लागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधलाय। आता सिकंदर शेखला कसं पकडलं, तर 24 ऑक्टोबरला दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे दोघे एका गाडीतून 2 पिस्तूलं घेऊन मोहालीत आले होते। ही शस्त्र ते सिकंदर शेखकडे देणार होते अशी माहिती आहे आणि सिकंदरने ती नयागावच्या कृष्ण उर्फ हॅपीला देण्याचा प्लॅन केला होता। पोलिसांनी एअरपोर्ट चौकातून तिघांना पकडलं आणि मिळालेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबरला कृष्ण कुमार उर्फ हॅपीला सुद्धा अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून आणखी 3 पिस्तूलं जप्त करण्यात आली आहेत। त्यामुळे तपासात उघड झालं की या प्रकरणातला मुख्य आरोपी हा दानवीर आहे आणि त्याच्यावर हरियाणा आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये खून, दरोडा, एटीएम फोडणं, आर्म्स ऍक्टसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। तो पपला गुर्जर गँगचा सक्रिय सदस्य आहे आणि तो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून शस्त्र आणून पंजाबमध्ये विकण्याचं काम करतो असा दानवीरवर आरोप आहे। आता महाराष्ट्र केसरी ते शस्त्र तस्करी हा जो सिकंदर शेखवर आरोप झालाय त्याविषयी समजून घेऊयात। सिकंदर शेख हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू आहे। त्याने आर्मीत सुद्धा क्रीडा कोट्यातून भरती घेतली होती। मात्र काही काळानंतर त्याने ती नोकरी सोडली। तो BA पदवीधर आहे आणि विवाहित आहे। गेल्या 5 महिन्यांपासून तो पंजाबमधल्या मुलालमपूर गरीबदास इथं भाड्याच्या घरात राहत होता। त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो शस्त्र तस्करी साखळीत मध्यस्थाची भूमिका बजावत होता असा त्याच्यावर ठपका आहे। आता कोल्हापूरच्या नामांकित गंगावेश तालीममध्ये प्रशिक्षण घेतलेल्या आणि 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या सिकंदर शेखच्या अटकेनं कुस्ती विश्वात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। तरी सिकंदर शेखच्या अटकेनंतर त्याच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। हिंद केसरी खेळू नये म्हणून हा डाव रचण्यात आलाय का असा त्यांचा संशय। माझ्या मुलानं अत्यंत कष्टानं नाव कमावलंय, कोणीतरी फसवून त्याला या प्रकरणात गुंतवलंय। मी आयुष्यभर हमाली करून पैसे कमवलेत, मीच हरामाचा पैसा कमवला नाही तर माझा मुलगा हरामाची कमाई कसा कमवेल। सिकंदरला शेकडो गदा, गाड्या आणि सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळाली, त्याला अशा प्रकारचं काहीच करण्याची गरज नव्हती। हिंद केसरी स्पर्धा जवळ आली आहे, तो त्यासाठी तयारी करत होता। त्यामुळे त्याला हिंद केसरी स्पर्धा खेळू न देण्यासाठी हे काही डावपेच तर नाहीत ना, हे कळत नाही। सिकंदरवर अन्याय झालाय, सिकंदरला अटक व्हावी असा तो वागलेलाच नाहीये। महाराष्ट्राला पदक मिळवून देणारा मुलगा असं वागणार नाही। महाराष्ट्र सरकार आणि पंजाब सरकारला विनंती करतो की सिकंदरला यातून बाहेर काढा। त्याला कोणीतरी कट रचून अडकवण्याचा प्रयत्न केलाय। माझा मुलगा निर्दोष आहे, कारण त्याच्या बापाने कधी पोलीस कचेरीची पायरी चढलेली नाही, त्यामुळे तोही तसं करणार नाही अशी प्रतिक्रिया सिकंदर शेखच्या वडिलांनी दिली आणि यावेळी ते काहीसे भावूक सुद्धा झालेले दिसले। एकीकडे वडिलांनी आपल्या लेकाला निर्दोष म्हटलं असताना दुसरीकडे सिकंदर शेखला खरं तर कुस्तीचे धडे गिरवणाऱ्या तालमीतलेच ज्येष्ठ पहिलवान यांनी मात्र त्याच्यावर चांगलाच संताप व्यक्त केलाय। सिकंदर शेखनं आमच्या गंगावेश तालमीची आणि लाल मातीची अब्रू घालवली।
तो खरा महाराष्ट्र केसरी नाही. केवळ पैशासाठी अशा गोष्टी करणं म्हणजे कुस्ती या खेळाचा अपमान आहे. वस्तादाचं न ऐकणारा हा पहिलवान आहे ज्याने कुस्तीचं नाव खराब केलं, अशी प्रतिक्रिया कुस्ती विश्वातील ज्येष्ठ पैलवान हिंद केसरी दीनानाथ सिंग यांनी दिली आहे. त्यामुळे आता समजून घेऊयात की ज्या सिकंदर शेख विषयी आपण बोलतोय तो नेमका कोण आहे. तो मूळ सोलापूरचा आहे, पण कोल्हापुरातल्या तालमीत म्हणजे गंगावेश तालमीतून त्याने कुस्तीचे धडे गिरवलेत. तो आर्मीत खेळाच्या कोट्यातून भरती झाला, पण काही काळानं त्याने नोकरी सोडली आणि पूर्णवेळ कुस्तीला देण्याचा विचार केला. तो BA ग्रॅज्युएट आहे, विवाहित आहे आणि मागच्या काही महिन्यांपासून तो पंजाबमधील मुलालमपूर गरीबदास इथल्या भाड्याच्या घरात राहत होता आणि नुकतीच त्याला शस्त्र तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता पंजाब पोलिसांना सिकंदर शेखच्या प्रकरणात नेमकं काय सापडतंय आणि सिकंदर शेख हा यातून बाहेर पडतो की आणखी अडकतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबूया, तोपर्यंत पाहत राहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.